मित्रमैत्रिणींनो नमस्कार. अस्मि रिअल कॉट्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. अस्मिता दिगंबर सूर्यवंशी आज तुम्हाला परत एक नवीन विषय शेअर करत आहे. तर आजचा विषय स्त्री वर्गावर आहे. तर आपली भारतीय संस्कृती अशी आहे की स्त्रीला एक पूजनीय आणि वंदनीय स्थान दिलं जातं. तिला देवीच्या स्वरूपात मानलं जातं. पण हे कितपत सत्य आहे आणि किती योग्य आहे हे आज तुम्हाला मी सांगणार आहे. आपण कुठलीही फॅमिली बघतो, त्या फॅमिलीमध्ये जर खरं पाहिलं ना तर स्त्रीला दुय्यम दर्जा दिला जातो. ह्याचं महत्त्वाचं कारण काय माहिती का? पुरुष समाज दुय्यम दर्जा देत नसतो, यात त्यांचा कोणताच दोष नाही आहे. दुय्यम दर्जा स्त्री स्वतःहून स्वतःला करून घेत असते. आता तुम्ही म्हणाल हे कसं? तर मी तुम्हाला सांगते. बघा स्त्रियांनो, तुमच्याकडे सगळे कला गुण असतात. तुम्ही पण पुरुषा इतकाच हुशार असतात. तुम्ही अख्खं कुटुंब सांभाळून घेतात सर्व गोष्टींमध्ये आणि तुम्ही स्वतः तुमच्या घरातल्या माणसालासुद्धा हँडल करतात. म्हणजेच तुम्ही किती प्रभावशाली आणि किती प्रबळ असतात याचा तुम्हाला अंदाज नसतो. पण एक गोष्ट अशी असते जी तुमच्यामध्ये की तुम्ही पुरुषापुढे तुमचं स्वतःचं अस्तित्व शून्य समजतात. तुम्हाला असं वाटतं की माझा नवरा किंवा माझा पिता आहे म्हणून मी आहे. ज्या वेळेला तुम्ही ही संकल्पना थोडी बाजूला ठेवली ना, म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही डायरेक्टली असं म्हणा की माझा नवरा माझ्यासमोर काहीच नाही किंवा माझा पिता मला काहीच नाही वाटत की तो आहे म्हणून मी आहे, असं मला काहीच नाही. ते तुम्हाला फक्त ओळख देतात की ह्याची कन्या ही, ह्याची पत्नी ही. पण स्वतंत्र ओळख जर बनवायची असेल ना तर ती तुमच्या जोरावर तुम्ही बनवा. होय, जेव्हा तुम्ही पतीच्या नावाने किंवा वडिलांच्या नावाने तुम्ही कुठल्याही कार्याला सुरुवात करतात, कुठलंही काम करतात, कोणतंही काम असू द्या, अगदी किरकोळ असू द्या, मैत्रिणीसोबत काही घ्यायला जाणं असू द्या किंवा एखादा पेपर द्यायला जाणं असू द्या किंवा कुठल्या तरी व्यवसायाला सुरुवात करू द्या, तर तुम्हाला असं वाटतं की इथे मला पतीचा आधार भेटला किंवा वडिलांचा आधार भेटला तर मी अजून पुढे जाईल. आणि नेमकं इथेच तुम्ही स्वतःचं अस्तित्व हरवून बसतात आणि स्वतःला कमी समजतात, स्वतःला दुय्यम दर्जावर ठेवतात. खरं तर जे काम पुरुष करू शकतो ना त्याच्या 10 पटीने स्त्री ते काम करू शकते. पण हे ओळखणं आपलं काम असतं. स्त्री स्वतःचं इतकं रक्षण करू शकते ना की विचार करा, त्या दुर्गाने एवढ्या मोठ्या राक्षसांना कसं मारलं असेल. तेव्हा आपल्यासमोर ही मनुष्यजात काय आहे? जर तुम्ही स्वतः प्रबळ असाल ना तर इतर मनुष्यसुद्धा तुम्हाला भक्कम